सकाळ मित्रांनो, तर आज आहे आपला दुसरा दिवस आणि आपण कोल्हापूरमध्ये वस्तीला होतो. तर देवीचं दर्शन आम्ही कालच केलं रात्री. मस्त एकदम झालं, 10 मिनिटात दर्शन झालं, सगळं व्यवस्थित. सगळं आम्ही प्रसाद वगैरे जे काही शॉपिंग करायची ती कालच केली आम्ही. आणि आज आम्ही सकाळी आता 8 आम्ही आता कोल्हापूरमधून निघतोय आणि इथून आता आम्हाला जायचं आहे ज्योतिबाला. ज्योतिबा इथून साधारण 20 किलोमीटर आहे. कालच जायचा प्लॅन होता, पण काल थोडा उशीर झाला, त्याच्यामुळे जायला नाही जमलं. तर आज आम्ही ज्योतिबाला जाणार आणि मग ज्योतिबावरून बालूमामाच्या दर्शनाला जाणार आहोत. तर बघत राहा तुम्ही आजचा प्रवास कसा होतोय, काय जर्नी एकदम मस्त मजा येणार आहे. चला आता पुढे जाऊ, आपण निघालो आता. चहा किंवा नाश्ता वगैरे करू आणि मग तिथून ज्योतिबाकडे जाऊ. चला बाय. ज्योतिबाचा घाट लागलाय, मस्त एकदम भारी वाटतं एकदम. नाही झाडा पाहिजे सुटल्यात का पाण्यात मस्त एकदम. इकडचं वातावरण तुम्ही बघायला नाही मित्रांनो, एकदम थंडगार, जसं का वाटत नाही, असं एकदम मस्त चिल्ड एकदम. काय भारी वाटतं राव, जबरदस्त या भारी. आणि रस्ते बघाल तर एक नंबरच. गाडी चालवल्याची मजा येते ना मित्रांनो, मस्त. झाड बघा तुम्ही, झाड बघा. आम्ही सोडून झोपले. मस्त मस्त. नाश्ता करायचं नाही ना. जरा ज्योतिबाला खाऊ जाऊ. किती किलोमीटर, 5 किलोमीटरचा रस्ता बाकी आमचा. मस्त वाटतं जबरदस्त. झाडे बघा मित्रांनो, एक नंबर वाटतात का नाही. मस्त मस्त. दख्खनचा राजा ज्योतिबा हा देवस्थान असं आहे की इथे मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी आपल्याला खाली उतरावं लागतंय. बाकी इतर सगळे आपले देवस्थान जे आहेत ते सगळे वरती आहेत, म्हणजे शिड्यात चढून जायला लागतो आपल्या दर्शनाला. पण हे एकमेव असं आहे की आपल्याला खाली उतरून दर्शन जायला लागतं. मंदिरामध्ये जाण्यासाठी शिड्या आहेत खाली उतरायला. तिकडे रंगपंचमी असल्यामुळे गर्दी कमी असं सांगितलं मला. आपल्या इकडं धुलिवंदन खेळतं, इकडे रंगपंचमी करतात, त्यामुळे आज गर्दी कमी आहे. बघू दर्शन कसं होतंय काय ते तुम्हाला दाखवतो म्हणजे मंदिरात जाता तर येणार नाही, पण बघू बाहेरचं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हाय बोल हाय. काय मस्त मंदिर आहे, एकदम गुलाबी झालंय ना बाबू, गुलाबी झालंय मंदिर. मस्त मस्त. चल एंट्री करू, तिकडून पुढून जायचं ना. मस्त इकडे बाप्पा, मस्त झालं बाप्पा दर्शन. एकदम 5 मिनिटात उरकलं लगेच वाटतं, एकदम मस्त. गर्दी नाही काय नाही, एकदम शांत. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्हाला ज्योतिबाची आरती पण भेटली आम्हाला, मस्त एकदम भारी ना बाबू. आरती कशी गेली, त्याची आरती गेली. हा मस्त एकदम भारी वाटतं, एकदम थंड सकाळचं वातावरण. मी माखलोय मग पूर्ण पाठण पण. हा असं द्यायचं ना. आम्ही दर्शन करून ना बाप्पा. चला बोला, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. चला आता तुला काय खाऊ पाहिजे, खाऊ घ्यायचं तुला, चला खाऊ खायचं ना, नाश्ता करायचा पहिला. चला गाडीत बसलोय आता निघतो आम्ही आता पुढे
आपला बालूमामाला आता इथून बालूमामा आहे एकूण 60 किलोमीटर. 60 किलोमीटर नाही ना बोलता तरी पण आम्हाला 1-1.25 तास जाईलच पोचायला. आणि आमचा तर नाश्ता झाला. बाबूचा नाश्ता चालू आहे. दूध पिते तो ना. दुडू पिते तू. चला आम्ही आता निघालो जायला. चला ज्योतिबाच्या नावानं सांग भला. आता जस्ट पोहोचलोय बालूमामाला. किती वाजले 12च्या आसपास 12:15 झाले. बघू आता जाऊ पटकन दर्शन. इकडे गर्दी आज नाही वाटत मला तर, कारण का इकडे रंगपंचमीचा प्रोग्राम एकदम फुल जोरात चालू आहे. एकदम धमाल. बाबू झोपलाय रे. बाबा झोपलाय आमचा. मस्त झोपलाय. त्याला झोपच आली होती भरपूर. त्याला उठवायचा बोलला तर तो रडल. गरमी बहुत है गरमी. चला आता चाललो आम्ही. दर्शन करून घेतो पहिलं. दाखवतो तुम्हाला. चला मंदिरात तर काय जाता येणार नाही मोबाईल घेऊन. बाहेर झोपलाय गार एकदम. पाणी बॉटल देऊ इथे नाही. हे घे हे घे. पाणी वगैरे आम्ही सगळं घरूनच घेऊन आलोय, कारण की इकडचं पाणी सूट होईल ना होईल. सर्दी वगैरे बाबूसाठी पण घरचंच पाणी. शेंदुडी चला पोचलो आपण. ए बाबडी झोपलाय गार झोपलाय मस्त. मला पण दे प्यायला. ब्रिज खाली पार्क केले गाडी. आज गर्दी नाही त्यामुळे टेन्शन नाही. आम्ही दर्शन घेतो पटापट आणि मग तुम्हाला पुढचं सगळं दाखवतो. मंदिरात आलो आहे आता. मोबाईल तर आतमध्ये घेत नाही. पटापट दर्शन करून घेतो. बाबू उठला. झोप झोप झोप. चला बोलतो. श्री संत बालूमामा देवस्थान. आज गर्दी खूप कमी आहे. मस्त वाटतं उलट, कारण का आम्ही ऑफ डे आलो ना त्याच्यामुळे आज गर्दीच नाही. पटापट दर्शन होणार. 5 मिनिटाच्या आत दर्शन नाही का. हां हां. आणि लवकर आलं तर एकदम लवकर दर्शन. चला आता मी मंदिरातून दाखवत नाही, इथे मी स्टॉप करतो. बरोबर चला. झालं दर्शन मस्त एकदम. 2 मिनिटात दर्शन झालं. एकदम गर्दी नसल्यामुळे पटापट दर्शन झालं. आणि हा जो कपाली भंडारा आहे एक नंबर वाटला मस्त. म्हणजे मंदिरात जाऊन एवढं भारी वाटतं ना. बालूमामा खरंच एक नंबर मस्त. आणि हे काय पैसे बघा तुम्ही एकदम मस्त वाटतंय आज. भारी एकदम वातावरण. मंदिर बघा तुम्ही. पाठीमागे मंदिर आहे. बाबू झोपलाय मस्त. हां नाही ट्राय कर परत. 2 वेळा केल्या. 2 गेले आतमध्ये. एकदा वनसा गेले. काहीतरी चांगला माग, मनापासून माग. मी काहीच मागत नव्हती. मी जस्ट टिकटवत होती म्हणून नव्हतं बसत का. हां मामा काय मागितलं देत ना असं थोडीच आहे. जे पाहिजे ते देणार. श्री संत बालूमामा. जेवायला द्यायचं. हा बघू. बाबू झोपलाय ना पण. अरे वा चिपकला. मी काय बोलतो तुला काहीतरी माग मग चिपकेल. शपथ मी आता मागितला आणि मला त्याचा चिपकला दिला. चिपकलं बघितलं. बघितलं.
बोलून तुला काहीतरी माग तरच चिपकाल, तसं चिपकणार नाही. आता मागितलं मी, मागत बसून मागितला नव्हता पाया काय. पड तिकडे बघून. आता मी मागितला, मला दिला, संकेत दिला. हा चला, नारळ फोडायचा ना. नाही झाला आता, पिला त्याने मगाशी आणि झोपला ना, अजून उठलाही नाही ना आपला. नंतर म्हणजे असं आहे की ते बघा, धान्य येथे जमा करावे, म्हणजे आपण घरून धान्य वगैरे आणू इथे आपण दान करू शकतो. नारळ वगैरे फोडायला म्हणजे मंदिरात नाही, इकडे बाहेर आहे. पण इथे म्हणजे बघा तुम्ही धान्याचे पोते वगैरे असे पडलेले आहेत. म्हणजे लोक आहेत ना की स्वतः इथे म्हणजे दान करतात धान्य, आणि हेच धान्य आपल्याला इथे पूर्ण जेवण वगैरे आहे ना सगळं इथे फ्रीमध्ये जेवण सगळं भेटतं इथे वरती. पूर्ण त्यांचं ते भंडारा बोलतात ना याला, नाही का, भंडारा, जो भंडारा असतो तो इथे वरती. आणि यांचं एक वैशिष्ट्य आहे की एक इथे जेवायला जाता वेळी आपला जो ताट वगैरे आहे ना तो स्वतः धुवायचा. इथे बघा चालू आहे सगळं, मी दाखवतो तुम्हाला कसं काय ते. पहिले आपण नारळ फोडून घेऊया इथे आणि भंडारा घेऊ आपण. इथे भंडारा टाकायचा असतो, यात टाकतात ना मिठाई. हे भंडारा आहे ते लावू शकतो आपण. इथे बाबांची मामांची अगरबत्ती इथे लावली जाते. इथे अगरबत्ती लावतात. नारळ देते पुढे, नारळ इकडे म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी असं म्हणजे स्टॉल केलेले आहेत. इथे नारळ फोडतात. नारळ फोडलाय आपला. फुटत नारळ. मस्त एकदम. आणि त्यात पाणी वगैरे टाकून आपलं चांगलं पी पी पी. मस्त ना. स्वतःने धुवून ताट घेतलं पाहिजे आणि जेवण जेवढं ताटात आहे तेवढं संपवल्याशिवाय बाहेर एंट्री नाही. म्हणजे इथे ताट घ्यायचं आपण आणि स्वतः धुवायचं याच्यामध्ये. इथे ताट आहे, तिथे ट्रे आहे, तिथे ताट आहे. इथून आपण ताट घेतलं की इथे धुवायचं. तिकडे नळ वगैरे व्यवस्था केलेली आहे सगळी मस्त. आणि हे ताट घेऊन आपल्या इथे वरती जायचं. इकडे इथे भंडारा चालू असतो पूर्ण याच्यामध्ये. आणि जेवायचं बघू आपल्याला पण आम्ही आता जेवत नाही कारण का बाबू झोपलाय. कारण तो झोपला असल्यावरती असं लाईनमध्ये उभं राहून आणि जेवायला पॉसिबल नाही. त्यामुळे आम्ही आता इथून निघायचं चाललंय आमचं. आता इथून आम्ही आता जाणार आहोत पंढरपूरला. आज आमची वस्ती कदाचित पंढरपूरला असेल. मग बघू आता निघतोय मी इथून. प्रसाद वगैरे काही घेऊ आणि बघू पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतच राहू. तोपर्यंत चला बाय. कर्नाटक साईडला होतो आपण. कर्नाटक यायला बोर्डावरती का ती नाव आहे ती समजत पण आले. जिलाब्या दिसते ह्या. सोलापूर हायवे
येताना दिसते बहुत पाच देखल तिला काय समजत नाही. बेडा की असले बेडा बोल काय आपला मॅप चालायचं जाऊ काय गावाचे नाव आहे चांबोडा तोडा काय सदानगा रोड. आता आम्ही इथून चालू आहे. आता मी शोधतो कुठला रोड सोलापूर हायवे माहिती नाही कुठे काय जसा मॅप टाकला मी तसा चाललो. चला बहुतेक आलाय जवळ. जरा स्टॉप घेतला CNG भरतो थोडं. शिरोल आता एवढं शिरोल फाडा ना शिरोलला आता सध्या CNG पंप अवेलेबल भेटला. पण बालुमावशी निघालो 119 किलोमीटर झाली रनिंग आणि अजून पण आपल्याकडे आहेत 4 गाडी शिल्लक आहेत. भरपूर ॲव्हरेज दिलं गाडीने तरी पण आपण CNG भरून घेतोय. पुढे आपल्याला भेटेल नाही भेटेल सांगू शकत नाही. चला CNG भरतो बाबा पहिली. पंढरपूर आता 155 किलोमीटर आहे इथून. 2 तास हायवे का आम्हाला भेटला नाही. पंढरपूर 155 किलोमीटर इथून दाखवतोय. तिथे बोर्ड आहे का बोर्डवरती काय लिखाई गेलं चला असं रस्ता चाललाय तसं आम्ही चाललोय. बरोबर जाऊन पोहोचतो आता. भेटला बाई एकदाची सोलापूर हायवे. फायनली सोलापूर हायवे भेटलाय बाबा आम्हाला. बरंच अंतर क्रॉस करून शांती समाधान. आता चला सरळ ना बाबू मोबाईल दाखव आपला कसा बघतोय बघ. रडतो तू चलो आता हायवेला पण चालू होता. जेवायला आलो जरा हॉटेलमध्ये. जेवण चालू आहे. मला नाही खाऊन देत. शनोडी शनोडी काय त्याला खुर्ची फिरवायला पाहिजे. खुर्ची जेवण देत नाही तो तेव्हा काय ना. आता पडला असताना त्याला मजा आली खुर्ची फिरवायला. जोटी आले सोलापूर रस्ता मस्त ना. नागपूर सोलापूर मालगाव पंढरपूर सब इधर ही आ गए सब पुरपुर करने. हे बघ आमची शहाणा झोपून उठली. 15-10 मिनिटं झोपते फक्त तू न रडते. नुसती तुला भूक लागते हा. डाटा चालवते गाडी मस्त. पंढरपूर आता साधारण एक 35 किलोमीटर राहिलं आहे बाकी आहे. आणि कमालाची गोष्ट एवढीच आहे की अर्धा तास मी ड्राईव्ह चालू आहे कंटिन्यू. एकही गाडी माझ्या पुढे गेलेली नाही आहे. म्हणजे एकटाच चाललो आहे असं वाटतंय मी या रस्त्याला. रस्ता बघा तुम्ही एकदम सुनसान. गाडीच नाही आहे. हां एक आता दिसली एक पुढे. ते पण कोणती गाडी आहे काय माहिती. पण मला अशी ओव्हरटेक करून जाणारी गाडी एक पण अर्धा झाला. मी साधारण 40-45 किलोमीटर ड्राईव्ह करतो आहे. गाडीच नाही मला ओव्हरटेक करून गेली एक पण. असं वाटतोय की मी एकटाच चाललो आहे. आई शपथ खतरनाक. म्हणजे रस्ते एक नंबर आहेत. हां टोल मस्त मजबूत आहे पण रस्ते पण मजबूत आहेत. मस्त प्रवास पटकत होतो. चांगली गोष्ट आहे.
पंढरपूर पंढरपूर. चला पोहोचू आता. एक 40-45 मिनिटामध्ये पोहोचू. मग तिथे जाऊन जरा फ्रेश वगैरे होऊ आणि मग आराम करू. मग बघू दर्शनाचं कसं काय ते, रात्री घ्यायचं की उद्या सकाळ घ्यायचं बघू, ते ठरवू पोचल्यावरती. पाठीमागे मस्त झोपल्याचं तरी निवांत झोपलं. काय टेन्शन, ड्रायव्हर एकटा चालवतोय गाडी. पोचलो मी आता पंढरपूरला आणि इथे गजानन महाराज भक्तिनिवास आहे, तिथे पोचलो आहे आता. आणि जरा वेटिंग आहे रूमसाठी, थांबलो आहे थोडा. बघू ते म्हटलेत की 6 वाजेपर्यंत रूम खाली होतील. कंटाळा आलाय. हे बाप्पा 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 कोणी बाप्पा आले, बाप्पा 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 आहे ना. रूम वगैरे घेतो, फ्रेश होतो आणि मग तुमच्याशी बोलतो. चला बाय. कोण आनंद वाघ येते. बाप्पा आहे ना, कुठे बाप्पा? जा बाप्पा जवळ जा, बाप्पा जवळ जा. कुठे बाप्पा? बाप्पा जा, बाप्पाला जा. हे भक्तीनं सगळे वेटिंगला थांबले तिथे. आता 6ची सगळे चेकआउट करतील तेव्हा आम्हाला भेटेल रूम. तोपर्यंत हाय बसलोय मस्त एकदम. सोनाडी कुठे झाले? मी आता चालूय दर्शनाला पांडुरंगाच्या. आम्ही फ्रेश वगैरे मस्त आता रूमवरती जाऊन मस्त फ्रेश वगैरे झालो. कपडे चेंज, बाबूजी मस्त आंघोळ गेली. तिकडे हे फक्त आंघोळ करून कपडे तेच घातले होते. मी फक्त टी शर्ट चेंज केली ना बाबू. हां चला आता पांडुरंगाच्या दर्शनाला दर्शन वगैरे करू, आजच करू. उद्या सकाळी लवकर निघायचा प्लॅन आहे. चला पुढे चला जाऊ. चला दाखवतो तुम्हाला रात्रीची पंढरपूर. फुलं फुलं दुकानं. रूम पण जवळच आहे, गजानन मंदिर. हा गजानन महाराज भक्ती निवास, त्याच्या पाठीमागेच आपलं मंदिर आहे. सरळ एक 5-8 मिनिटाच्या अंतरावर आहे. चालत आलं तर 8 मिनिटं लागतात. आणि हे काय पोहोचलो, आलो मंदिराजवळ. हो चला. मंदिरात तर मोबाईल अलाउड नाही, पण आम्ही बघू आता पर्समध्ये टाकून घेऊ. झालं ना आपलं बाबू, झालं आपलं दर्शन होतं मस्तपैकी. आता नाही तू रडतच का? पंढरपूर एकदाशी दर्शन पण झालं आणि भरपूर दिवसापासून यायचं होतं पंढरपूरला. ते योगायोग आला आणि चला आलो. विठ्ठलाच्या भेटीला पण आलो, इथं पण आला आमचं का बाबू. हे घे प्रसाद, प्रसाद प्रसाद घे. हे प्रसाद हे तोंडा घ्यायचं घे. सोनू प्रसाद घे बाप्पाचा. घे घे घे. हे पेढे घे. ए तू बाप्पा आली सोनोडी, बाप्पा आली. आज तेवढी गर्दी नाही आहे, पण मस्त दर्शन पण लवकर झालं, पटापट झालं आमचं. एवढ्या का वेळ गेला नाही, पण झालं दर्शन. बाबूला झाली झोप, तो करतोय किरकिर नुसते. प्रसाद वगैरे घेतलाय आता मस्तपैकी. आता चाललोय रूम वरती. शॉपिंग करायची अजून काय घ्यायचंय? घेते ना काहीतरी. चल मग घेचल काहीतरी. याला घ्याल तेव्हा मी तिथे बघेल ना, तिथून सुरुवात चल 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 तर. तिथे काय बघतं ते दावालाच आहे. चल चल बाप्पा. हे बाप्पा
ते छोटे आहेत पण आता हे कितीला किती घेऊ का? हे घेतोस ब्लॅक मध्ये घे कुठले ही कशी आहे काका? चालेल घे नाही